चा विषय माझा आहे 12वे आश्वासन. 12वे आश्वासन जे 9 पायऱ्यांनंतर आश्वासन आहेत त्याच्यातलं आज 12व्या आश्वासनावरती मी शेअर करणार आहे. 12वं आश्वासन सांगतं की अकस्मातरित्या आपल्या लक्षात येईल की देव आपल्यासाठी ते करतो जे आपण स्वतःसाठी करू शकत नाही. आता हे जे आश्वासन आहे आणि 11वी पायरी हे ज्या दोन गोष्टी आहेत किंवा मी 5व्या पायरीमध्ये जो भाग सांगितला की आपण आपली चौथी पायरी आपल्याला समजलेल्या उच्च शक्तीला म्हणजे आपल्याला समजलेल्या परमेश्वराला आपण वाचून दाखवतो. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या अनुभवाच्या गोष्टी आहेत. म्हणजे ह्याच्यावरती अनुभव कथन केलं तर ते व्यक्तिसापेक्ष असेल. अगदी मला लागू असेल कारण मला समजलेला परमेश्वर असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपले बराचसा कार्यक्रम मुख्यतः आजार आपण जर म्हणतो की आपण 20 लाख ते 30 लाख सभासद आहोत जगभरात, तर आपला आजार 20 लाख ते 30 लाख सभासदांच्याच सारखा आहे. पण उपाययोजना ही व्यक्तिसापेक्ष आहे. त्याच्यात पण फार अगदी अपवादात्मक काही पायऱ्या आहेत किंवा काही भाग आहेत जे खूपच व्यक्तिसापेक्ष आहेत. म्हणजे 30 लाख सभासदांचे शक्यता आहे, तसंच आहे असं मी म्हणत नाही. 30 लाख जर सभासद असतील तर 30 लाख सभासदांचे 30 लाख वेगळे उच्च शक्तीच्या व्याख्या असू शकतात. 30 लाख पद्धतीने ते आपल्या उच्च शक्तीशी नातं जोडू शकतात. त्यामुळे हे अनुभवायची गोष्ट आहे. यामध्ये मी जे करतो किंवा माझा जो संबंध माझ्या उच्च शक्तीशी आहे तसा कदाचित उरलेल्या त्या 30 लाख सभासदातले जे उरलेले सभासद आहेत 20 लाख किंवा 30 लाख त्यांचं एकाचही असायलाच पाहिजे असं नाही. म्हणून जर आपण बघितलं तर मी हे 11व्या पायरीबाबत शेअर करताना पुन्हा शेअर करणार आहे. जर आपण बघितलं की 11व्या पायरी मध्ये प्रार्थना आणि ध्यान हे मार्ग सांगितलेले आहेत. पण प्रार्थना नेमकी कशी करावी किंवा ध्यान नेमकं कसं करावं हे सांगितलेलं नाहीये. एच्या बाहेरचा कणभर सांगतो कारण माहितीपर असायला पाहिजे म्हणून, पण आपल्या इकडे नाही. आपल्या इकडे शारीरिक प्रकृती कशी जोपासायची हेही सांगितलेलं नाही. व्यसनमुक्ती केंद्र जे असतात काही किंवा बरेच तिथे शारीरिक आरोग्य म्हणजे योगा किंवा मी पुन्हा कसला पुरस्कार करत नाहीये, जे माहिती आहे ती सांगतोय. योगा किंवा इतर पद्धतीने शारीरिक प्रकृती जोपासायचे उपाय करून घेतले जातात. तसंच काही ठिकाणी ध्यान कसं करायचं हे ध्यानाचे प्रात्यक्षिक आणि ध्यानाचे सेशन्स असतात. एवढंच मी आता एच्या बाहेरचं आपण बोलत नाही, पण एवढं माहितीपर सांगितलं. आपल्या ए मध्ये या दोन्ही गोष्टी दिसणार नाहीत. काही ठिकाणी हल्ली ग्रुप करतात पण ते आपल्या कार्यक्रमाच्या विरोधात आहे की काही तज्ञ योगा किंवा तज्ञ ध्यान करणारे जे असतात, ध्यानाचे वर्ग घेणारे असतात, त्यांना बोलवून ध्यान कसं करायचं ह्याचे प्रात्यक्षिक किंवा सेशन्स आयोजित केलेले ग्रुप्स आहेत. पण ते खरं आपल्या कार्यक्रमाच्या विरोधात आहे कारण आपला कार्यक्रम अनुभवांचा कार्यक्रम आहे. मी अनुभव काय घेतला हे मी शेअर करू शकतो, पण त्याच्यात सुद्धा जी अनुभूती आहे ती कधी कधी शब्दात मांडता येत नाही. काही प्रकारची अनुभूती आहे ती शब्दात मांडता येते, पण काही प्रकारची अनुभूती शब्दात मांडता येत नाही. माझे नातेसंबंध व्यक्तींशी, विचारांशी, संकल्पनांशी असलेले हे सगळे नातेसंबंध मी शब्दात मांडू शकतो, पण उच्च शक्तीशी असलेला नातेसंबंध त्याची अनुभूती बरेच वेळा शब्दात मांडता येत नाही. म्हणून आजचं शेअरिंग आणि 11व्या पायरीचं शेअरिंग हे अगदी संक्षिप्त स्वरूपाचं असणार आहे. जे मला अनुभव आलेत त्याची पूर्व घटना काय झाली ज्याच्यामुळे मी गोंधळात पडलो आणि मला उपाय सापडत नव्हता आणि मला उपाय सापडला कसा ते मी शेअर करीन. पण हे माझ्या बाबतीत हजारो वेळा झालेलं आहे. पण ठळक जे अनुभव आहेत जे मी शब्दात मांडू शकतो तेवढेच ठळक अनुभव मी शेअर करणार आहे. जे अनुभव मी शब्दात मांडू शकत नाही ते मात्र मी शेअर करणार नाहीये. म्हणून मी आयोजकांना सांगितलं की आश्वासनांवरचं एकूणच शेअरिंग आपलं अर्धा तास पाऊण तास एवढंच होत होतं, पण हे शेअरिंग अगदी संक्षिप्त स्वरूपात होईल. दोन महत्वाचे भाग मी शेअर करीन. एक भाग म्हणजे बरेच सभासद मी स्वतः नवीन असताना शेअर केलेलं आहे की मी जे करू शकत नाही ते माझ्या उच्च शक्तीने किंवा माझ्या देवाने माझ्यासाठी केलं. ह्याच्यामध्ये मी बरेच वेळा प्रॅक्टिसिंग पिरियड मधले म्हणजे मी दारू पित असतानाचे अनुभव मी शेअर केलेले आहेत. आणि
बरेच सभासद शेअर करतात, पण मी आज सांगेन की हा रिकव्हरी प्रोग्राम मधला भाग आहे. त्याच्यामुळे रिकव्हरी प्रोग्राम मधला जो भाग आहे, रिकव्हरी प्रोग्राम मधलं जे आश्वासन आहे ते प्रॅक्टिसिंग पिरियड मध्ये लागू होत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी जे करू शकत नाही ते माझ्या उच्च शक्तीने, मला समजलेल्या ईश्वराने माझ्यासाठी केलं. हे मी जे करू शकत नाही म्हणजे मी कृतीने जे साध्य करू शकत नाही. म्हणजे मी पहिली पायरी घेतली, मी दुसरी पायरी घेतली, मी तिसरी पायरी घेतली, मी असं करत गेलो. तर आता एक एक अनुभव सांगायला लागेन, तसे अनुभव आठवतील तर वेळ जास्त पण होईल. मी परत याच्या बाहेरचं कणभर शेअर करतो. मी खेळ बघत नाही फारसे, किंवा मी फारसे स्पोर्ट्समध्ये मी हे करत नाही, कारण मी अँशियस होतो. म्हणजे काय रिझल्ट लागेल ह्याच्या बाबतीत मला मनाला हुरहुर लागते, म्हणून मी डायरेक्ट रिझल्ट बघतो. तर हे योग्य नाहीये खरं. मी हे कार्यक्रमाच्या आधाराने जमवलं पाहिजे स्पोर्ट्समन स्पिरिट. म्हणून मी आज मोकळा आहे, माझ्याकडे वेळ आहे. पण अनुभव जसे आठवतील तसे शेअर करीन. ते जितक्या वेळ मीटिंग चालेल, आणि प्रश्न उत्तराला अगदी आपल्याकडे 10:45 वेळ आहे. तर दोन भाग जे मी म्हटलं शेअर करीन, त्याच्यातला एक भाग हा की पिण्याच्या काळात असे माझ्या बाबतीत चमत्कार झालेले आहेत की हे व्हायलाच नको पाहिजे होतं, पण झालं. ते माझ्या देवानी माझ्यावरती उपकार केले असतील, पण ते या आश्वासनाशी निगडीत नाही. जरी मी पूर्वी नवीन असताना आणि या पायऱ्या नव्या नव्याने घेत असताना मी देखील शेअर केलेलं आहे, पण हे या पायरीशी निगडीत नाही. ती देवानी केलेली माझ्यावर कृपा किंवा उपकार किंवा मला दिलेली संधी आहे. पण ही आश्वासन जे सांगतं, जे मी स्वतःसाठी करू शकत नाही ते माझ्या उच्च शक्तीने, देवानी माझ्यासाठी केलं. म्हणजे मी कृती केली पायरीची. पहिल्या पायरीपासून 9व्या पायरीपर्यंत मी कृती केली. पण अ, मला जमलं नाही जे भाग, ते माझ्या उच्च शक्तीने माझ्या बाबतीत पूर्ण केले. मला मदत केली, मला त्याच्यातून बाहेर काढलं. हा भाग तिथे लागू होतो. काही अनुभव मी माझ्या पिण्याच्या काळातले सांगणार आहे, पण ते केवळ माझ्यावर देवानी केलेले उपकार. आता ह्याच्यात परत दोन भाग आहेत. एक, जे नास्तिक सभासद आहेत, जे निरीश्वरवादी आहेत, जे अज्ञेयवादी आहेत. जे अज्ञेयवादी म्हणजे ज्यांना असं वाटतं कोणती तरी शक्ती आहे. हे मी दुसऱ्या पायरीत, तिसऱ्या पायरीत शेअर केलेलं आहे, की ज्यांना असं वाटतं कोणती तरी शक्ती आहे, पण हाच देव आहे असं काही त्यांना पटत नसतं. त्यामुळे त्यांना अज्ञेयवादी, नॉट शुअर, की गॉडच्या एक्झिस्टन्स बद्दल, अस्तित्वाबद्दल ज्याला खात्री नाही, गॅरंटी नाही, विश्वास ठेवायची इच्छा आहे पण विश्वास बसत नाही, ते अज्ञेयवादी. किंवा अज्ञेयवादी असे सुद्धा ज्यांचा देवावर विश्वास होता, पण मद्यपाशाचा पूर्ण दोष किंवा अपयशाचा पूर्ण दोष देवाच्या माथी मारून त्याच्याशी कट्टी करून टाकलेली आहे. तर असे जे लोक आहेत ते पिण्याच्या काळात उच्च शक्ती हा प्रकारच त्यांना माहिती नव्हता, किंवा माहिती असेल तरी ए जशी व्याख्या करते उच्च शक्तीची त्या पद्धतीने माहिती नव्हता. म्हणून त्यांच्या बाबतीत तर हे अनुभव जो आहे तो या पद्धतीने सांगायचा प्रश्नच उद्भवत नाही, की उच्च शक्तीने माझ्यासाठी ते केलं जे मी स्वतःसाठी करू शकलो नाही. कारण त्यांच्यासाठी उच्च शक्ती ही अस्तित्वातच तेव्हा नव्हती, किंवा व्याख्या केलेली नव्हती, संकल्पना केलेली नव्हती वगैरे. तर मी काही अनुभव माझ्या पिण्याच्या काळातले शेअर करीन. जेव्हा मी आधी ज्या देवावर विश्वास ठेवत होतो त्याच देवावर उच्च शक्ती म्हणून ए मध्ये विश्वास ठेवतो. अल्कोहोलिक्स अनॉनिमस जरी देव माना अशी सक्ती करत नाही, किंवा मानू नका अशी सक्ती करत नाही, पण प्रत्येक सभासदाला स्वातंत्र्य आहे देव मानायचं की नाही, किंवा स्वतःच्या उच्च शक्तीची स्वतः व्याख्या करायची. तर मी जो देव आधी मानत होतो ए मध्ये यायच्या आधी, तोच देव मी आजही मानतो. त्यामुळे त्या माझ्या देवानी माझ्यावरती काय उपकार केले ते या आश्वासनाशी निगडीत नसले तरी पटापट एक दोन अनुभव सांगतो. माझ्या गाडीचा प्रचंड मोठा ऍक्सिडेंट झाला. मी ब्लॅकआउट मध्ये होतो, काय झालं मला तेच कळलं नाही, आणि ऍक्सिडेंट झाला, आणि मी मरायलाच पाहिजे होतो. म्हणजे गॅरेजवाल्यापासून सगळ्यांनी, ज्यांनी गाडी बघितली त्यांनी सांगितलं की तू हा मरायलाच पाहिजे होता, पण काहीही झालं नाही, मला खरचटलं पण नाही. हा माझ्यावर केलेले एक उपकार की ज्यामुळे मी वाचलो. आणखीन एक अनुभव सांगेन. मी बाईक वरती चाललेलो, पुन्हा ब्लॅकआउट मध्ये होतो, आणि कॉन्क्रिटिंगचं रस्त्याचं काम चालू होतं, आणि बोर्ड लावलेले पण मला त्या धुनकीत दिसले नाहीत. आणि एका ठिकाणी कॉन्क्रिटिंगचं काम थांबवून त्या पुढचा कॉन्क्रीटची स्लॅब टाकायची होती, पण गटाराचं काम चालू होतं म्हणून खूप खोल, 2 माणसं खोल खड्डा खणलेला होता ते गटाराचं काम करण्यासाठी. आणि शिगा त्या कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या ज्या शिल्लक होत्या त्या अशा वाकवून ठेवलेल्या. मला दिसलंच नाही मी कधी त्या ह्याच्यात घुसलो आणि माझ्या पायात तळपायात शिग आरपार गेली.
तेच मला कळलं नाही, पण मी त्याच्यातही बचावलो. डॉक्टरनी मला तर सांगितलेलं पाय कदाचित कापून टाकावा लागेल वगैरे, का घाबरवायसाठी सांगितलेलं, मी काळजी घेईन, ते मला माहिती नाही, पण सांगितलेलं. मी त्याच्यातनंही बचावलो. तर हे सगळे माझ्यावर केलेले उपकार. वेळोवेळी मी असं ब्लॅकआउटमध्ये बरेच वेळा घरी आलेलो आहे, कधी चालत आलेलो आहे, हायवेनी चालत आलेलो आहे आणि मला काही झालं नाही. मी वन पीसमध्ये देवाच्या कृपेने राहिलो. हे माझ्यावर देवानी केलेले उपकार. पण ते मी जे स्वतःसाठी करू शकत नाही ते देव माझ्यासाठी करतो, ह्याच्यात येत नाही, ह्याच्या अंतर्गत येत नाही. कारण मी माझ्या सुधारणेसाठी काहीच तेव्हा कृती करत नव्हतो. मी पूर्ण बिघडलेला होतो आणि बिघडलेल्या अवस्थेत सुद्धा मला देवाने मदत केली. आता असेच अनुभव बऱ्याच सभासदांना आले नसतील. त्यांचं बरंच नुकसान झालेलं असेल. काही जण म्हणजे हात पाय गमावून, डोळा गमावून वगैरे पण मध्ये आलेले आहेत. म्हणून त्यांना हे अनुभव आलेले नसतील. त्यामुळे ते आणखीनच नाराज असतील त्यांच्या देवाशी, जर ते देव मानत असतील. पुन्हा एकदा सांगतो, हे देव माना किंवा मानू नका काहीच सांगत नाही. प्रत्येक सभासदाला स्वातंत्र्य आहे त्याचा निर्णय घ्यायला. सांगायची गोष्ट अशी, मग नेमकं मी जे करू शकत नाही ते देवाने माझ्यासाठी कसं केलं. तर मी 8 जानेवारी 2009 ला असा अनुभव घेतला, 7 जानेवारी 2009 ला असा अनुभव घेतला की 8 जानेवारी 2009 ला पुन्हा एकदा मला वाटलं की आपण ए मध्ये जाऊया. सकाळी विचार पक्का होता. दुपारी जरा विचार ढिला झाला. संध्याकाळी विचार आणखीनच नाही असा झाला की नको नंतर जाऊया म्हणून. म्हणजे पुन्हा पुन्हा माझ्या जसा वेळ पुढे जात होता तसा मद्यपाश मला घेरत होता आणि संध्याकाळपर्यंत मला हे लक्षात आलं की कदाचित मी पुन्हा एकदा उद्यावर ढकलणार ए मध्ये जायचं. त्यामुळे मी प्रार्थना केली की बाबा मला मदत कर, मी पुन्हा एकदा उद्यावर ढकलणार आहे, मला दिसतंय हे मी उद्यावर ढकलणार आहे, पण मी स्वतःला थांबवू शकत नाहीये, तर मला मदत कर. आणि नेमकं 2 ए सभासदांना त्यांच्या ऑफिसच्या बसनी माझ्या ऑफिसच्या जवळ सोडून दिलं. खरं म्हणजे ते पुढे 5 किलोमीटर त्यांच्या घराजवळ उतरायचे, पण त्यांनी माझ्या ऑफिस जवळ त्यांना सोडून दिलं. आणि मग सोडल्यानंतर ते म्हणाले काय करायचं, चल बघूया हा आहे का गेला ढगात का काय झालं याचं. कारण मी 2005 मध्ये एकदा येऊन गेलेलो ए मध्ये, तर त्यामुळे ते ओळखत होते मला. आणि त्यातला एक सभासद तर मला त्याच्या सोब्रायटीच्या पहिल्या वर्षापासून ओळखायचा, तो 25 वर्ष आता त्याला पूर्ण होतील. तर ते म्हणाले चला बघून येऊया आणि बघायला आले आणि त्याच्यामुळे मी ए मध्ये येऊ शकलो. तर हे देवानी माझ्यासाठी केलं. माझी इच्छा होती, पण मला दिसत होतं की माझं मद्यानी ग्रासलेलं मन मला पुन्हा एकदा ए पासून दूर नेत होतं. आणि म्हणून मी केलेली प्रार्थना हे पुन्हा एकदा 11व्या पायरीशी थोडंफार निगडीत आहे, पण खरं 11वी पायरी ही सुधारणा झाल्यानंतरची पायरी आहे. ते सुद्धा 11व्या पायरीत मी शेअर करीन. आणि ही जी पायरी आहे की देवानी माझ्यासाठी केलं जे मी स्वतःसाठी करू शकत नाही. मी स्वतःला थांबवू शकत नव्हतो या विचारांपासून, मद्याच्या विचारापासून आणि ए मध्ये नको जाऊया या विचारापासून मी थांबवू शकत नव्हतो स्वतःला. आणि मला जाणीव होत होती की आपण आज नाही गेलो की पुन्हा किती महिने किती काळ जाईल माहिती नाही, जिवंत राहू की नाही माहिती नाही, तर काहीतरी व्हायला पाहिजे, चमत्कार व्हायला पाहिजे. आणि मी तो चमत्कार समजतो की नेमकं त्या सभासदांच्या ऑफिसच्या बसनी त्यांना तिकडे उतरवून टाकावं आणि नेमकं त्यांनी माझ्या ऑफिसमध्ये यावं. आणखीन एक अनुभव माझ्या बाबतीत हाच असाच आहे की मीटिंग करत होतो, सोबर होतो, बराच काळ पुढे चाललेला होता, पायऱ्या घेत नव्हतो, पण सुधारायची इच्छा होती, बदल करायची इच्छा होती. स्वभाव दोषांबाबत ऐकलेलं होतं, त्यामुळे स्वभाव दोषांकडे बघण्याचा प्रयत्न करत होतो. आणि एक दिवस काय मला झालं माहिती नाही, मी म्हंटल नाही यार, आपण परत एकदा मापात पिऊन बघूया. असं मला झालं. काय झालं, कशामुळे मन उद्विग्न झालं मला आठवत नाही, कशामुळे मन अस्वस्थ झालं मला आठवत नाही, पण वाटलं पिऊया आपण. आणि मी अचानक मला काय झालं, मी प्रार्थना म्हटली आपली एची नाही, माझी प्रार्थना म्हणजे मी डायरेक्ट डोळे मिटून देवाशी बोलायचो. आजही बोलतो. तर मी डोळे मिटून देवाला म्हटलं की काहीतरी लफडा करून ठेवणार आहे, मी काहीतरी लोचा करणार आहे, वाचव मला. का मी असं म्हटलं, मी काय प्लॅन केला नव्हता प्रार्थना म्हणायचा, पण जसं हे विचार मनात आले आणि भीतीने ग्रासलो गेलो एकदम की काहीतरी आता गोंधळ होणार. आणि मी प्रार्थना म्हटली आणि एका सभासदाचा फोन आला की अरे मीटिंगला जातोय, पण मला गाडी नाहीये, माझी वाहन नाही आणि मी तुझ्या ऑफिसच्या जवळच आहे, तर तू मीटिंगला जाणार असशील तर आपण एकत्र जाऊया का. तर म्हटलं हो चालेल ना, या ना आपण एकत्र जाऊया. आणि ते माझ्या ऑफिसला आले आणि मी त्यांच्याबरोबर मीटिंगला गेलो. आणि त्या दिवसानंतर कैक महिने ते रोज त्यांच्या ऑफिसवरनं, त्यांचं घर माझ्या ऑफिसच्या जवळच होतं आणि ते रोज घरी त्यांची मोटरसायकल ठेवायचे, मला फोन करायचे,
सुरुवातीचा काळ मी ग्रँडिओसिटी मोठेपणातच होतो म्हणून माझी गाडी एसी गाडी होती, त्यांनीच मी जायचो. कालांतराने माझ्या लक्षात आलं आपल्याला परवडत नाहीये. जेव्हा स्वावलंबनाने आणि ह्यांनी जगायला लागलो तेव्हा मला लक्षात आलं मला परवडत नाही गाडी बिडी. म्हणून मग गाडी उभी करून मी मोटरसायकल वापरायला सुरुवात केली. पण तेव्हा मी गाडीनेच फिरायचो. तर ते माझ्या ऑफिसला यायचे, मग आम्ही गाडीने मिटिंगला जायचो. म्हणून बरेच महिने मला ती एका प्रार्थना एवढे महिने पुढे कामाला आली. आणि मलाही माहिती नव्हतं की ते 16-18 वर्षांनी सोब्रायटीच्या स्लिप झालेत आणि ते स्लिपमध्ये आहेत. ते मला भेटायचे तेव्हा सोबरच असायचे, माझ्याबरोबर मीटिंग करायचे. त्यामुळे मला माहिती नव्हतं. बराच काळ लोटल्यानंतर मला, इतक्या काळात कोणी मला सांगितलं पण नाही देवाच्या कृपेने. मला सांगितलं असतं तर कदाचित मी नवीन होतो म्हणून त्यांच्याबरोबर मीटिंग करणं बंद केलं असतं. पण इतका काळ कोणी मला सांगितलंच नाही आणि मी आणि ते मीटिंग करत राहिलो. बऱ्याच काळानंतर जेव्हा ते माझ्याबरोबर यायचे बंद झाले तेव्हा मला सुपर मीटिंग मध्ये कोणीतरी सांगितलं की अरे ते 16 वर्षानंतर स्लिप झालेत, ते स्लिपमध्ये आहेत. म्हटलं बरं झालं आधी नाही सांगितलं तोपर्यंत, कारण बराच काळ लोटला होता, मी सोबर होतो, स्पॉन्सर घेतला होता, पायऱ्या घ्यायला सुरुवात केलेली होती. त्यामुळे मला तो बचावाचा जी यंत्रणा मिळाली की एक सभासद रोज संध्याकाळी 6 ते 7च्या मध्ये माझ्या ऑफिसला यायचे, ऑफिसला बसायचे, आम्ही गप्पा मारायचो. कारण माझं काम व्यवसायाचं स्वरूप असं होतं की माणसांना काम लावल्यानंतर मला फार काम नसायचं. एक तर लक्ष द्यायचं त्यांच्याकडे. मी तेव्हा सुरुवातीला तेही करत नव्हतो. मी जसं पूर्वी करायचो की काम सोडून द्यायचो कामगारांवरती आणि त्यांना सारखा फोन करून छळत राहायचो. नंतर मला जबाबदारीची जाणीव कार्यक्रमामुळे आली आणि मी साईट वरती वगैरे जायला लागलो. पण तेव्हा करत नव्हतो, तर गप्पा मारत बसायचो आणि नंतर आम्ही मीटिंगला जायचो. तर हे एक माझ्या बाबतीत घडलं की एक प्रार्थना आणि ते सभासद माझ्या ऑफिसला आले आणि त्यानंतर बराच काळ आम्ही एकत्र मीटिंग करायला लागलो. आणखीन एक अनुभव मी शेअर करीन की मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंग करत होतो आणि 8 महिने झाले मला. 8 महिने सोबर होतो, स्पॉन्सर घेतलेला नव्हता आणि मला वाटलं की आता आपल्याला जमेल बहुतेक. आता आपल्याला मापात प्यायला जमेल, कारण मी शेअरिंगच अशा प्रकारचं करायचो. पडताळून बघा, तुलना करू नका सांगायचे मी करायचोच नाही. माझं शेअरिंग कसं असायचं की मी देशी नाही पेलो, मी गावठी नाही पेलो आणि माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे बाईक आहे, माझा व्यवसाय आहे, माझं फारसं काही गेलेलं नाही. काय गेलेलं आहे हे मी बघतच नव्हतो, कारण आढावाच घेतलेला नव्हता आयुष्याचा आणि माझं फार गेलेलं नाही. नंतर मला वाटलं मला जमेल कदाचित, आपण ह्यांच्यापेक्षा वेगळे आहोत. मी पायऱ्या घ्यायचा स्वतः प्रयत्न केलेला. तेही मला गर्व झाला त्याचा की आपण नवीन आहोत, आपल्याला 8च महिने व्हायला आलेत आणि आपण स्वतः पायऱ्या घ्यायचा प्रयत्न करतोय. आणि इकडे बरेच ओल्ड टायमर शेअर करतायत की आम्ही पायऱ्या घेतल्या नाहीत म्हणून. आणि म्हटलं आपण पायऱ्या घ्यायचा प्रयत्न करतोय तर आपण ग्रेट आहोत असं वाटायला लागलं. आणि एक दिवस वाटलं आपल्याला जमेल. आणि एका धोक्याच्या वळणावरती मी प्रार्थना केली नाही, मी मदत मागितली नाही आणि मी प्यायला गेलो. आणि मी प्यायला गेल्यानंतर मी ठरवून गेलेलो की 2 पेग प्यायचे, घरी जायचे आणि हे जर जमत राहिलं तर आपण मीटिंग करायचं नाही. पण मी गेल्या गेल्याच क्वार्टर मागवली आणि मला गेल्या गेल्याच लक्षात आलं की आपण गेली विकेट. आपण 2 पेग, एक पेग करून दोनदा नाही मागवलं, आपण क्वार्टर मागवली. आपण नाही करू शकत आहे, आपण उठायला पाहिजे. पण काय मद्यपाशाने एकदा धरल्यानंतर सावज ते काय सोडत नाही, हे अनुभव सगळ्यांनाच आहे. मी प्यायलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र मी ब्रश करत होतो, मी आरशात बघितलं आणि म्हटलं अमर चुकलं काय नेमकं. तर मला उत्तर मिळालं की चुकलं हे की जेव्हा माझ्या लक्षात आलं की मी आता हळूहळू नकारात्मक विचार करायला लागलोय, तर मी प्रार्थना केली नाही. जे मला जमत नाही ते माझी उच्च शक्ती माझ्यासाठी करते ह्याच्याबद्दल मला श्रद्धा कमकुवत पडली. माझा स्वतःवरचा विश्वास, खोटा विश्वास, भ्रामक विश्वास बळावला आणि मी स्वतःची विकेट. तर श्रद्धा उच्च शक्तीवरती पाहिजे. म्हणून दुसऱ्या पायरीत केवळ आपण म्हणतो की मला पटलं अनुभवातनं, तसं मला या 8 महिन्यानंतर हातात दारू आली. मी 1 सप्टेंबर 2009 ला प्यायलो. 2 सप्टेंबर 2009 पासून पुन्हा मीटिंग करायला लागलो. मी काही काळ तरी सुद्धा अहंकारात होतो. मी म्हटलं एकच दिवस प्यायलो, खरं म्हणजे यांनी मला कन्सेशन द्यायला पाहिजे आणि माझे 8 महिने धरायला पाहिजे. सभासद हसायचे. स्पॉन्सर घेतल्यानंतर स्पॉन्सर म्हणाले अरे हे स्पर्धा नाहीये. 8 महिने, वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष हे स्पर्धा नाहीये. आजच्या दिवस सोबर राहायचंय. आजच्या दिवस घालवला की गेलं, परत उद्या आजच्या दिवस राहायचंय. त्याच्यामुळे मी एकच दिवस प्यायलो. त्याच्यामुळे जे तू मस्करीत म्हणतोस ना, तू मस्करीत म्हणत नाहीयेस.
हे तुझं मन सांगतंय की सोडून द्यायला पाहिजे का? कारण तुझं पाठ थोपटली गेली पाहिजे. 4 महिन्यात तुला वर्ष झालं असतं, ते आता पाठ थोपटली जाणार नाही 4 महिन्यांनी. तर हा पाठ थोपटून घेण्याचा कार्यक्रमच नाहीये, हे मला स्पॉन्सरनी जाणीव करून दिली आणि त्यामुळे मी ते शेअर करायचं बंद केलं. तर मला हे लक्षात आलं की अनुभवातनं त्या दिवशी की मी स्वतःसाठी करू शकत नाही आणि केवळ एक श्रेष्ठ शक्तीच माझ्यासाठी करू शकते. म्हणजे मी जेव्हा जेव्हा या धोक्यात अडकणार आहे पहिल्या पायरीच्या, तेव्हा मी जोपर्यंत पहिली पायरी पक्की, मला दारूवरचं अवलंबित्व पटत नाही किंवा मी दारूवर अवलंबून आहे आणि मी एक पहिला घोट सुद्धा प्यायला जायचं की नाही जायचं हा चॉईस नाहीये मला, आणि एकदा गेल्यानंतर मग मी मला प्यायची तेवढीच पितो. तर हे जोपर्यंत मला पक्क पटत नाही तोपर्यंत मी धावा करून स्वतःचा बचाव करण्यासाठी एक तर यांत्रिकदृष्ट्या सभासदांबरोबर राहायला पाहिजे, नाहीतर स्वतःला लॉक अँड की मध्ये बंदिस्त ठेवायला पाहिजे, नाहीतर उच्च शक्तीवरती श्रद्धा वाढवून उच्च शक्तीची मदत घ्यायला पाहिजे. हे मला त्या 1 सप्टेंबरला 8 महिन्यानंतर दारू हातात आल्यानंतर लक्षात आलं आणि मी नंतर स्पॉन्सर घेतले. स्पॉन्सर घेताना सुद्धा मी ओल्ड टायमर लोकांची खिल्ली उडवत होतो की हे स्वतः कुठे कार्यक्रमावर आहेत की यांच्याकडनं कार्यक्रम आपण शिकायचा, अशा अर्थाने मी खिल्ली उडवत होतो. पण मला बरेच सभासद सांगायचे तू प्रार्थना कर. ओल्ड टायमर चिडून सांगायचे की तू प्रार्थना कर, तू प्रार्थना कर, तुला मिळेल स्पॉन्सर मिळेल. काही ओल्ड टायमर म्हणायचे की तू जसा बंडखोर आणि खोडसाळ आहेस ना, तसाच बंडखोर आणि खोडसाळ स्पॉन्सर शोध म्हणजे तुला मिळेल. पण बरेच मला ओल्ड टायमर सांगायचे तू प्रार्थना कर, तू प्रार्थना कर. आणि मला वाटायचं असं प्रार्थना करून काय स्पॉन्सर मिळणार आहे काय, जादू आहे काय? माझं म्हणजे देवावरती, मी परत सांगतो, माझा देवावर विश्वास होता पण कमकुवत होता, श्रद्धा कमकुवत होती माझी. पुन्हा एकदा सांगेन, काय देव माना किंवा मानू नका सांगत नाही, पण सभासदाला स्वातंत्र्य आहे. त्यामुळे माझं कुटुंब जे देव धर्म मानतो ते मी मानतो. त्यामुळे मला ती श्रद्धा कमकुवत असल्यामुळे मला वाटलं असं थोडी ना होतंय. पण मी शेवटी प्रार्थना केली की मला बाबा कार्यक्रम समजून घ्यायचा आहे, त्याचं आचरण करायचं आहे, तर योग्य मार्गदर्शक पाहिजे आणि मला तो मिळाला. ही देवाची कृपा आहे. नाही तर आज मी जेवढा मार्गक्रमण करून आलोय ना तेवढंही केलं नसतं आध्यात्मिक मार्गावरती. कारण मी अतिशय अहंकारी होतो, अतिशय म्हणजे अतिशय. मी स्वतःला देवच जवळपास समजायचो. त्यामुळे मला कोणी मार्गदर्शक मिळणं कठीण होतं. ते झालं. ते सुद्धा एक मोठा चमत्कारच होता की एका सभासदाला परक्या देशात मी भेटलो. त्याला असं वाटलं की हा अल्कोहोलिक आहे म्हणून तो भारतात आला. तेव्हा मला मेसेज द्यायला आला आणि तोपर्यंत मी ऑलरेडी ए मध्ये होतो आणि तो समोर आल्यानंतर ही सगळी स्टोरी झाल्यानंतर मला तो चमत्कारच वाटला आणि म्हणून मी विचारलं स्पॉन्सर व्हाल का? आणि ते माझे स्पॉन्सर झाले आणि त्याच्यामुळे मला हे कळलं की चमत्कार होतात, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपली उच्च शक्ती आपल्याला मदत करते. मग त्या उच्च शक्तीची संकल्पना तुम्ही करा किंवा तुम्ही कुठच्याही धर्माचा देव माना, ते स्वातंत्र्य यांनी आपल्याला दिलेलं आहे, जबरदस्ती अजिबात नाही. तर त्यामुळे मला ते जमलं. चौथी पायरी सुद्धा जेव्हा मी घेत होतो, चौथी पायरी जेव्हा मी लिहित होतो आणि मला हिंमत होईना, कारण मला बऱ्याच गोष्टी आठवत नव्हत्या आणि मला बायकोला विचारणं गरजेचं होतं आणि स्पॉन्सरने मला सांगितलेलं की पुन्हा एकदा ती जुन्या आठवणी करून देऊन त्यांच्या वेदना ताज्या करायच्या, त्यांचे घाव ताजे करायचे आणि त्यांचा छळ करायचा हे चुकीचं आहे. पण जे तुला आठवणार नाही ते तुझे ड्रिंकिंग पार्टनर, जे तुझे हितचिंतक आहेत. ड्रिंकिंग पार्टनर दोन प्रकारचे, एक हितचिंतक आणि एक तुला बुडवणारे. तर त्यांच्यात भेद तुला करता आला पाहिजे आणि जे हितचिंतक ड्रिंकिंग पार्टनर ज्यांनी तुला अगदी तुझ्या अल्कोहोलिझमच्या अर्ली स्टेजमध्ये सोडून दिलं कारण तू काही सुधारत नाहीस, असे लोक, आणि तुझी पत्नी आणि आई वडिलांनी जर तुझं अल्कोहोलिझम बघितलं असेल तर ते माझ्या आई वडिलांनी बघितलं नाही, कारण मी पिऊन कधी त्यांच्या समोर गेलो नाही. तर मला पत्नीला विचारायचं म्हणजे तेच सतत स्पॉन्सरनी सांगितलेलं डोक्यात यायचं की तिला वेदना परत होतील, तिच्या परत मानसिक जखमा ताज्या होतील. तर माय करू काय? मला चौथी पायरी व्यवस्थित घ्यायची होती पण सगळं काय आठवत नव्हतं. आणि मेनली पहिल्या पायरीच्या बाबतीत आणि चौथ्या पायरीच्या बाबतीत मी ब्लॅकआउट मध्ये काय 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 बडबड केली. मी ब्लॅकआउट मध्ये नेमकं काय बोललोय, कारण आतमध्ये ज्या भावना दाबून ठेवलेल्या असतात माझ्या, त्या सगळ्या ब्लॅकआउट मध्ये बाहेर येतात. ते सगळं मी बोलून जातो जे मी दाबून ठेवलेलं असतं. त्याच्या मागे कारणं बरीच असतात. तर मला ते माहीत करून घ्यायचं होतं म्हणून मी मी काय करू मला कळत नव्हतं. शेवटी मी एकदा प्रार्थना म्हटलं मला ह्याच्यातनं बाहेर पडायचंय, पण बायकोला जादूनी कसं कळेल की मला तिच्याशी बोलायचंय, काय कळत नाही बाबा. आणि मला एक दिवस आपोआप आपोआप मला कल्पना सुचली. मी हा पुन्हा एकदा
ईश्वरी इच्छेची कृती समजतो, की माझं जर त्याच्या इच्छेप्रमाणे वाटचाल करायची तयारी असेल तर मी कृती योग्य करू शकतो. मला आपोआप सुचलं, मी बायकोला म्हटलं मी आता 4थी पायरी घेतोय, पण त्यात सगळे भयानक भयानक अनुभव लिहायचे असतात. मला आठवत नाहीयेत सगळे अनुभव. ती म्हणे मी सांगते ना, मी सांगते तुला बरेच अनुभव. आणि ती म्हणाली, मी म्हटलं नाही तुला त्रास होईल परत ते आठवायला. नाही नाही म्हणे, मी पण ते दाबूनच ठेवलेत मनात, मला पण बाहेर काढायला मिळतील. आणि मी तुझ्याशी बोलले की तू काय 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 दारूच्या नशेमध्ये छळ केलायस माझा, मानसिक छळ, तर मला मोकळं व्हायला होईल आणि मलाही जरा बरं वाटेल. म्हणजे ती वाटच बघत होती जणू काय. आणि मी तिला सांगितल्यानंतर बरेच अनुभव तिने मला सांगितले, ज्याच्यामुळे मला 4थी पायरी घ्यायला आणि पहिल्या पायरीचे काही भाग घ्यायला मला मदत झाली. तर हे करायसाठी जिथे मला बळ कमी पडतं, धैर्य कमी पडतं, तिथे मार्ग सापडत नाही. तिथे जर मी प्रार्थना केली तर मला देव त्याच्या माध्यमातून उत्तर देतो. म्हणजे हे जे आश्वासन आहे ना, ते 11व्या पायरीच्या पद्धतीनेच आहे, पण ते सुधारणेच्या कार्यक्रमातले. 11व्या पायरीतला भाग आहे तो सुधारणा झाल्यानंतरचा भाग आहे. मी तपशीलवार परत 11व्या पायरीत शेअर करीन. तर सांगायचा मुद्दा हा, की म्हणून जिथे जिथे 4थी पायरी घेताना धैर्य कमी पडतं, तिथे तिथे जर प्रार्थना केली तर आपली उच्च शक्ती कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्याला मार्ग मिळवून देते, की तो 4थ्या पायरीची पूर्तता आपल्याला कशी करता येईल. जिथे भीती वाटेल, जिथे आपल्याला अहंकार मध्ये येईल, की अरे हे एवढं सगळं करायची काही गरज नाही, तिथे पुन्हा एकदा जर प्रार्थना केली, की मी कट मारतोय, मी शॉर्टकट मारतोय, मी टाळाटाळ करतोय, मला नाही करायचंय, हे जर मला जाणीव आहे आणि मी प्रार्थना केली, तर ते दुसऱ्या दिवशी मला अनुभव आलाय, की मी पुन्हा एकदा ते पान घेऊन बसलोय, जे मी कट मारून शॉर्टकट मारून सोडून देत होतो, ते पान पुन्हा एकदा घेऊन बसलोय मी आणि लिहायला बसलोय, की हे लिहायला पाहिजे, कारण हे गरजेचं आहे. तर देव माझ्यासाठी ते ते करतो जे मी स्वतःसाठी करू शकत नाही. त्याच्यामध्ये पण आहे, एक आवश्यकता आहे. हे मध्ये मस्ट नाही, पण आवश्यकता, रिक्वायरमेंट. ओनली रिक्वायरमेंट म्हणतात तसं रिक्वायरमेंट आहे, की मी कृती आधी करायला पाहिजे. कृतीशिवाय श्रद्धा मृतवते जे म्हटलंय ते असं, की मी कृती करायला पाहिजे, तर देव माझ्यासाठी ते करतो जे मी स्वतःसाठी करू शकत नाही. कृतीशिवाय नाही. म्हणून मी म्हटलं, की पिण्याच्या काळात जे माझ्या बाबतीत चमत्कार झाले, की ऍक्सिडेंट होऊन सुद्धा मी दगावलो नाही किंवा मला खर्चटलं पण नाही, किंवा मी बऱ्याच संकटात दारू पिऊन सापडलो, त्यातनं मी चमत्काराने बऱ्याच ठिकाणी सुटलो, ते सगळे देवाने केलेले माझ्यावर उपकार, चमत्कार होते, पण ते या आश्वासनाशी निगडीत नाहीत. तर जेव्हा मी माझी 4थी पायरी माझ्या देवाला वाचून दाखवली, मला समजलेल्या परमेश्वराला वाचून दाखवली. मी वारंवार हे शेअर करणार नाही, कारण मी दुसऱ्या पायरीपासून शेअर करतोय, की हे कोणता देव माना किंवा मानू नका अशी सक्ती करत नाही. तुमच्या उच्च शक्तीची संकल्पना तुम्ही करू शकतो. म्हणून माझ्या शेअरिंगमध्ये कुठे कुठे देव शब्द येईल, तिथे जे देव मानत नाहीत त्यांनी उच्च शक्ती असा शब्द ऐकावा. तर मी 5वी पायरी मध्ये जेव्हा माझ्या देवाला मी माझी 4थी पायरी वाचून दाखवली, तर मी 5व्या पायरीत म्हटलेलं, जर लक्षात असेल, आजचं शेअरिंग सुरू करताना पण म्हटलं, की एक मुक्ततेची अनुभूती येते, एक कुठेतरी ही खात्री वाटते मनातनं, की हो, माझा देव मला माफ करणार आहे आणि मला या संकटातनं, म्हणजे या सुधारणेच्या कार्यक्रमात मदत करणार आहे. आणि ही जी संकट, जे दोष माझे काढायचे किंवा माझे जे पाप आधी केलेली आहेत, माझ्या हातनं झालेली आहेत, त्याच्यातनं मला मुक्ती मिळणार आहे, माफी मिळणार आहे, क्षमा माझा देव मला करणार आहे, ही अनुभूती यायला पाहिजे, असा अभिप्रेत आहे 5व्या पायरीमध्ये. जेव्हा 4थी पायरी आपण आपल्या उच्च शक्तीला वाचून दाखवतो, तेव्हा ती अनुभूती यायला पाहिजे. ते 2 भागात काय आहे मी सांगितलं, की हा कन्फेशनचा भाग जो ज्या धर्मातनं घेतलेला आहे, त्या धर्मात ते काम, त्या धर्मगुरूला ती जबाबदारी आणि अधिकार दिलेला असतो, की तो देवाच्या वतीने तुमची 4थी पायरी ऐकून तुम्हाला माफी देवाच्याच वतीने करू शकतो. पण इथे तसं नसल्यामुळे, इथे देव माना किंवा मानू नका ही सक्ती नसल्यामुळे त्याचे 2 भाग केलेत, की एका व्यक्तीजवळ आपल्याला 4थी पायरी वाचून दाखवायचे, म्हणजे कन्फेशन द्यायचे, आणि आपल्या उच्च शक्तीशी परस्पर आपण बोलायचे, त्या माध्यमातून न बोलता परस्पर बोलायचे, असे 2 भाग आहेत. त्यामुळे परस्पर बोलल्यानंतर ती अनुभूती आली पाहिजे. मी स्वतःला माफ करू शकत नाही. खरं म्हणजे निर्व्यसनी लोक बऱ्याच ठिकाणी जिथे चूक कबूल करतात, जिथे नुकसान भरपाई करतात, तिथे ते स्वतःला माफ करतात, की ठीक आहे, चूक झाली आपल्या हातनं, आपण नुकसान भरपाई करतोय, आपण क्षमा याचना केल्या, ह्याच्याहून जास्त आपण काही करू शकत नाही, तर आपण स्वतःला माफ करायला पाहिजे. आपण असे दारुडे, अशा अतिरेकी प्रवृत्तीचे आहोत, की जर दोष मान्य झाला आपल्याला, तर आपण स्वतःला माफ करू शकत नाही. म्हणून जिथे आपण स्वतःला माफ करू शकत नाही,
तिथे आपली उच्च शक्ती आपल्याला माफ करते. पण ती चौथी पायरी उच्च शक्तीला वाचून दाखवताना ती अनुभूती आली पाहिजे. ते फिलिंग आलं पाहिजे की हो, माझी उच्च शक्ती मला माफ करणार आहे आणि या सुधारणेच्या कार्यक्रमात पुढच्या भागामध्ये मला मदत करणार आहे. मी आधी पण शेअर केल्याप्रमाणे पहिल्यांदा आपण आपल्या उच्च शक्तीशी जाणीवपूर्वक संबंध जोडतो या सुधारणेच्या कार्यक्रमाच्या बाबतीत, ते 5व्या पायरीत. आधी दुसऱ्या आणि तिसऱ्या पायरीत आपण संबंध जोडत नाही, ते केवळ आपल्या मनातले विचार असतात. आपण तिसऱ्या पायरीत सुद्धा निश्चय करतो, पण उच्च शक्तीशी संबंध जोडत नाही. उच्च शक्तीशी संबंध आपण 5व्या पायरीत जोडतो, जेव्हा आपण त्या उच्च शक्तीशी आपली चौथी पायरी वाचून दाखवतो. तिथे आपण संबंध जोडतो, जे 11व्या पायरीत दृढ करायला सांगितलेले आहेत. तर हे संबंध जोडल्यानंतर ती अनुभूती आली, तर आपल्याला ती मुक्तता, ती म्हणजे दोषातनं मुक्तता, त्या केलेल्या चुकांसाठी क्षमा मिळाली ही भावना येते. आणि हे सगळ्यात मोठं या आश्वासनाचा भाग आहे की मी जे करू शकत नाही, मी स्वतःला माफ करू शकत नाही, तर माझी उच्च शक्ती मला माफ करते. हा भाग 5व्या पायरीत आपल्याला अनुभवायला मिळतो. तो या आश्वासनातला सगळ्यात मोठा भाग आहे. मग 6व्या पायरीमध्ये सगळ्या दोषांमधनं आपल्याला मुक्त होण्यासाठी स्वतःला तयार करायचंय. आता कायम आपल्या दोषांचं आपण समर्थन केलेलं आहे. कायम आपल्या दोषांचं आपण समर्थन तरी केलंय, नाही तर ते दडवलेत तरी. जे स्पष्टपणे सिद्ध झालेत आपल्या समोर, त्या स्वभाव दोषांना आपण दडवलेलं आहे. म्हणजे मी आळशी आहे, तर मला लहानपणापासून आळशी 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 एवढ्या जणांनी सांगितलं की मी ते लपवायचो आणि कारण सांगायचो माझ्या आळसासाठी. तर मी आळशी आहे आणि मी एवढा काम म्हणजे पुढे ढकलतो, चालढकल करतो, हे करतो, ते करतो. तर मी हा कार्यक्रम घेत असताना मी सतत प्रार्थना करत होतो की मला आळसातनं मुक्त व्हायचंय, मला आळसातनं मुक्त व्हायचंय. मी कृती मला जमेल तेवढी करायचो, पण प्रत्येक वेळी माझी फजिती व्हायची. मी 6वी पायरी घेतली आणि 7व्या पायरीमध्ये मी प्रार्थना केली की मला आळसातनं मुक्तता पाहिजे. आणि मला एक सगळ्यात सुंदर फॉर्म्युला सापडला, जो मी कधीच वापरला नव्हता. माझा प्रॉब्लेम काय होता, आळस म्हणजे नुसता आळस माझ्यामध्ये नव्हता, त्या आळसाच्या मागे बरेच आणखीन इतरही स्वभावदोष होते. एक म्हणजे आपलं काम पूर्णच होणार नाही ही भीती, म्हणजे बऱ्याच प्रकारच्या भीती होत्या, केवळ आळस नव्हता. आपलं हे काम पूर्णच होणार नाही ही भीती. नंतर काम पूर्ण झालं तरी लोक हे व्यवस्थित झालंय काम हे मान्य करणार नाहीत ही भीती. त्याच्यानंतर काम आपल्याला परिपूर्णपणे 100%, दारुडा हा परफेक्शनिस्ट असतो, त्याला काम चोख लागतं, असं झालंय बाबा असं नाही चालत, त्याच्यामुळे ते चोख होणार नाही. आता ह्याच्यात दोन भाग दिसतील. काही दारुडे दिसतील की जे चोख करतातच काम, आणि काही माझ्यासारखे दिसतील की जे चोख होणार नाही अशी त्यांना सुरुवातीलाच भीती असते म्हणून ते करतच नाहीत. तर हे दोन टोकं आहेत, ढिगाऱ्यावर किंवा ढिगाऱ्याच्या खाली जे म्हणतात त्याप्रमाणे, की मला कायम भीती की ते चोख होणारच नाही म्हणून हातच लावायचा नाही, किंवा ते जाणीवपूर्वक चुकवायचं आणि त्याच्यात सुद्धा आनंद मानायचा की मी चुकवू, मला मला असंच काम करायची सवय आहे, त्याचं समर्थन करायचं. तर या सगळ्या गोंधळात सापडल्यामुळे माझ्या लक्षात एकच राहिलं की मी आळशी आहे. पण ह्याच्या मागे ही एवढी सगळी कारणं होती हे माझ्या लक्षातच येत नव्हतं, आणि त्यामुळे सगळा गोंधळ होता. पण मी जेव्हा 4थ्या पायरीपासून 7व्या पायरीपर्यंत ही सतत प्रार्थना करत होतो की मला आळसातनं मुक्तता पाहिजे, तेव्हा मला एक उपाय सापडला की काम पूर्ण करायचं, परिपूर्ण नाही झालं तरी चालेल. हे सतत मी स्वतःला सांगायला लागलो की काम घेतलंय ना ते पूर्ण करायचं, परिपूर्ण नाही झालं तरी चालेल. आणि मी ते काम करताना माझ्या लक्षात यायला लागलं की मी माझ्या प्रवृत्तीत एवढं ते रुजलेलं आहे, कोरलेलं आहे की काम परिपूर्ण झालंच पाहिजे, की मी कितीही स्वतःला सांगितलं की काम परिपूर्ण नाही झालं तरी चालेल, पूर्ण झालं पाहिजे, की ते काम मी पूर्णही करायला लागलो आणि परिपूर्णही करायला लागलो. म्हणजे मी वर्क कम्प्लीटचा शेरा घेऊन पण ते करेक्टली कम्प्लिटेड असा शेरा घ्यायला लागलो. आणि हे मला जमायला लागलं कारण मी सतत स्वतःला सांगितलं की जी भीती आहे ना मनात, काम परिपूर्ण होणार नाही तर नको होऊ देत, काम पूर्ण कर. किमान तुझ्या डोक्यावरचा हा शेरा काढ की अमर काम घेतो ते. आता मागच्याच वेळी कोणीतरी माझं कौतुक केलं आणि सांगितलं यावेळी तरी हा उपक्रम पूर्ण करा, अर्धवट सोडू नका. आता बरेच वेळा मी आढावा घेतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की बरेच उपक्रम मी सुरू करतो ते माझ्या आळशीपणामुळे किंवा कंटाळामुळे किंवा ह्याच्यामुळे ते अर्धवट राहत नाहीत. मला कुठेतरी मध्येच वाटायला लागलं, वाटतं की योग्य प्रतिसाद मिळत नाही किंवा त्याचं जे उद्दिष्ट आहे त्याची पूर्तता होत नाहीये. आणि कधी कधी जेन्युइन रिझन सुद्धा असतात, खरी कारणं सुद्धा असतात की मी व्यस्त होतो इतर कामात, आणि यांनी सांगितलंय की माझं मूलभूत व्यवसाय, माझं कुटुंब, माझं जबाबदाऱ्या जीवनातल्या सांभाळून ते उपक्रम करायचे, म्हणून जबाबदाऱ्या आल्यानंतर मी केले नाहीत. पण
सगळे एकत्र होऊन माझ्या माथी असंच पडतं की आम्हाला कामं अर्धवट सोडून देतो. तर ते ए मध्ये सुद्धा होतं. पण मी हल्ली काम पूर्ण करायचं या हिशोबाने करतो. परिपूर्ण नाही झालं तरी चालेल. म्हणून आता मी सहसा प्रत्येक शेअरिंग माझं तपशीलवार शेअर करायची पद्धत आहे. म्हणून 1 तास किंवा जास्तही लागतो. काही शेअरिंग माझे 40 मिनिटात संपले, 45 मिनिटात संपले. मला एक दिवस वाटलं मी कंटाळा करतोय की काय, मी नीट लक्ष देत नाही की काय, मग जाऊ दे आपण सोडून देऊया. हे माझ्या मनात आलं. मी लगेच प्रार्थना म्हटली की आपण मागे वळून बघूया ना की न्याय दिलाय का आपण विषयाला. आणि मग बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं आपण न्याय दिलेला आहे. तर हे मला जे उत्तरं मिळतात, हे जे मला कळतं, हे जे माझ्या मनामध्ये येतं प्रार्थना केल्यानंतर, डोकं शांत झाल्यानंतर, हे माझ्या उच्च शक्तीने वेगवेगळ्या माध्यमातून माझ्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत, ज्याची उत्तरं मी स्वतः शोधू शकत नाही, कितीही स्वतः ठरवलं तरी. कारण मन माझं लगेच उद्विग्नतेने, विचारांनी, रिझेंटमेंटनी सेकंदात ग्रासू शकतं. कारण दोष संपूर्णपणे निघालेले नाहीयेत. त्यामुळे ते दोष लगेच धावत येऊन मला घेरायचा प्रयत्न करतात, जर आम्ही संधी दिली तरी. तिथे हे जे आश्वासन आहे ते कामाला येतं. मी जर प्रामाणिकपणे प्रार्थना केली आणि उत्तर मागितलं तर कृती करायला पाहिजे. कृती फिजिकली आणि कृती मेंटली. मेंटल कृती म्हणजे काय, प्रार्थना करायची आणि मला उत्तराची गरज आहे आणि तू उत्तर देशील त्याप्रमाणे मी पुढे वाटचाल करायला तयार आहे, हे सांगणं. तर हे सातत्याने केल्यामुळे मला माझ्या आळसावरती उपाय सापडला, माझ्या रिझेंटमेंट वरती बऱ्यापैकी उपाय सापडले. जे मी सांगितलंय की रिझेंटमेंट वरचे बरेचसे उपाय मला या 4थ्या पायरी ते 6व्या पायरीपर्यंतच कार्यक्रम घेतल्यामुळे, म्हणजे यांत्रिकदृष्ट्या कृतीचा जो कार्यक्रम आहे तो घेतल्यामुळे मला बरेच वेळा उत्तर सापडले. पण बरेच वेळेला रिझेंटमेंट माझं जातच नाही. किंवा समर्थनीय राग असतो, ज्याला म्हणतात ना समर्थनीय राग. तर समर्थनीय राग मी 6व्या पायरीत माझ्या मते हा भाग शेअर करायचा राहिला, आत्ता वाटते, मला आठवत नाही. तर समर्थनीय राग, की असं घटनाच होते की रागवणारच कोणी सुद्धा. तर समर्थनीय राग माझ्यासाठी घातक आहे हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे समर्थनीय रागाच्या बाबतीत काय करायचं हा मला एक मोठा प्रश्न पडलेला. आणि तेव्हा मी माझ्या देवाला प्रार्थना करायला लागलो की जरी घटना अशा घडल्या की मी रागावणं समर्थनीय आहे, तरी मला उत्तर तू दे, मला मार्ग तू दाखव, हे मी प्रार्थना करत राहिलो. आणि त्याच्यामुळे माझ्या एका नातेवाईकांनी 1500 रुपयासाठी माझ्याशी 2 महिने बोलणं टाकलं, जो माझ्याशी अगदी भावनिकदृष्ट्या क्लोज होता. त्यांनी माझ्याशी बोलणं टाकलं आणि मग जेव्हा त्यांनी हे ओपन केलं की अरे माझे 1500 रुपये तुझ्यामुळे बुडले म्हणून मी तुझ्याशी 2 महिने बोलणं टाकलं, मला एवढं वाईट वाटलं. मी म्हटलं अरे मागायचे 1500चे 3000 मागायचे, आपली एवढी दोस्ती होती त्याच्यावर पाणी फिरवलं तू. हे मी मनातल्या मनात विचार केला आणि मी म्हटलं आता याच्याशी आयुष्यात संबंध ठेवायचे नाहीत. पण तो माझा नातेवाईक आहे, ठिकठिकाणी भेटणार आहे आणि माझा स्वभाव मला माहिती आहे की जर मी त्याशी संबंध सोडले तर तो जिथे जिथे जातो ती सगळी ठिकाणं मी बंद करणार आहे. त्यामुळे मी प्रार्थना केली, प्रार्थनेतून मला आपोआप उत्तर सापडलं. तर हे जे कालचं परवाचं शेअरिंग मी केलं की ज्या गोष्टी आम्हाला गोंधळून टाकत होत्या त्या गोष्टीची आम्हाला आपोआप उत्तरं सापडायला लागली, त्याचा हा भाग नाहीये. त्या गोष्टी गोंधळून टाकणाऱ्या होत्या, त्याच्यावर मी कार्यक्रमाने माझ्या स्वभाव दोषांच्या सुधारणा केली म्हणून उत्तरं सापडायला लागली. इथे स्वभाव दोषांवरती काम करून सुद्धा जेव्हा उत्तरं सापडत नाहीत, तो भाग आहे हा गोंधळून टाकणारा. आणि तिथे मात्र माझी उच्च शक्ती कामाला येते. मला एक दिवस शांतपणे मी बसलेलो आणि मी शांतपणे विचार करत होतो की काय करायचं. आणि माझ्या एका स्पॉन्सीचा फोन आला. माझा म्हणाला की एक जण मला खूप डोक्यात गेला, मी त्याच्याशी आयुष्यात आता बोलायचं नाही ठरवलंय. आणि मला काय झालं माहिती नाही, मी त्याला पटकन उत्तर दिलं की अरे आयुष्यात कोण कधी कामाला येईल सांगता येत नाही, तर असे संबंध तोडून टाकू नको. तुला त्रास होते ना तर थोडे दिवस त्याच्यापासून लांब राहा. आणि मी फोन ठेवला आणि मी डोक्याला हात लावला. म्हटलं अरे अमर उत्तर सापडलं. तर त्यामुळे सर्व्हिस टू पीपल इज सर्व्हिस टू गॉड, असं जे म्हण आहे, याच्या बाहेरची म्हण आहे की लोकांना दिलेली सेवा ही देवाला दिलेली सेवा असते आणि ती तुम्हाला कामाला येते. तर मी बरेच सभासदांना सांगतो, तू स्पॉन्सर घेतलायस, कार्यक्रम घेतलायस, पण तू स्पॉन्सीजना मदत करत नसशील कार्यक्रम घ्यायला तर तुझ्याच सुधारणेत कमतरता राहणार आहे. आणि हे त्याचं उत्तर आहे की मी त्या स्पॉन्सीला मार्गदर्शन करायला गेलो आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलं आणि मी त्या नातेवाईकाशी तोडलं नाही, दूर राहिलो त्याच्यापासून. तो भेटला की हाय हॅलो करतो, पण पूर्वी जसं आम्ही रोज काही ना काही कारण काढून भेटून अर्धा अर्धा तास गप्पा मारायचो, मस्तपैकी एकमेकांची कंपनी एन्जॉय करायचो, तसं नाही आता केलं मी. कारण त्याचं मन कळलं मला की तो 1500 रुपयासाठी आपल्याशी संबंध तोडू शकतो, हे त्याचं मन कळलं की पैसा नंतर मी आहे. तर जर असं आहे तर मग आपण लांब राहिलेलं बरं. हे भौतिक जग त्याच्यासाठी नात्यापेक्षा महत्वाचं आहे हे मला कळल्यामुळे मी त्याच्यापासून लांब राहिलो.
त्याच्यामुळे आज छान आहे, तो मला बर्थडेला विश करतो, मी त्याला बर्थडेला विश करतो. पण हे उत्तर मला सापडलं नसतं जर मी वाट बघितली नसती, माझ्या उच्च शक्तीला प्रार्थना केली नसती आणि उच्च शक्तीवर सोडलं नसतं की तू मला उत्तर दे. त्यामुळे माझ्यासाठी माझी उच्च शक्ती, माझा देव ते करतो जे मी स्वतःसाठी करू शकत नाही. नुकसान भरपाई करताना सुद्धा, क्षमा याचना करताना सुद्धा, जिथे जिथे मला हिंमत झाली नाही किंवा जिथे जिथे शक्य नव्हतं, माझी आजी, मी म्हटलं की तिचा देहांत मी मध्ये यायच्या आधीच झाला, पण मी तिला प्रचंड भावनिक त्रास दिलेला आहे. अगदी साधा साधा, असं काय म्हणजे ती रडकुंडीला येईल किंवा रडेल एवढा नाही, पण मी जेव्हा भेटलो तेव्हा त्रासच दिला आणि इमोशनली ब्लॅकमेल करून वसुली केली तिच्याकडनं. तर ए मध्ये आल्यानंतर मला असं वाटलं तिची पण नुकसान भरपाई करायला पाहिजे आणि मी करू शकत नव्हतो. म्हणून मी या आश्वासनाचा आधार घेतला आणि मी विचार केला की मी जे स्वतः करू शकत नाही ते देव माझ्यासाठी करेल. म्हणून मी देवाला प्रार्थना केली की देवा, माझा हा निरोप तिच्यापर्यंत पोचव की मी तुला त्रास दिला, आय एम सॉरी फॉर दॅट, मला माफ कर. आणि माझी श्रद्धा तोपर्यंत एवढी देवावरती होती की मला त्याच्यावर विश्वास बसला की हो, माझं ही क्षमा याचना तिच्यापर्यंत पोचली आणि म्हणून त्या भावनिक वेदनेतनं मी मुक्त झालो. त्यामुळे मी शेअर करतो की अशी पण लोक आहेत की जे तुम्हाला कधीच भेटणार नाहीत, कधी तुमच्या जीवनात नसतील, आता ते हयात नसतील किंवा ते लांब कुठेतरी असतील जिथे तुम्ही जाऊ शकत नाही, देश बदलून गेले असतील. तर अशा प्रकारे तुम्ही प्रार्थना मनातल्या मनात करून क्षमा याचना केलीत तर तुमची उच्च शक्ती, तिच्यावर एवढी श्रद्धा पाहिजे तुमची, किती उच्च शक्ती तुमची ही क्षमा याचना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवेल आणि ती पोचते, ही अनुभूती तुम्हाला येते मनातनं आणि तुम्हाला मुक्ततेची अनुभूती त्यामुळे मिळते. तर हे जे आहे की जे मी स्वतःसाठी करू शकत नाही, म्हणजे मी कृती करू शकतो पण तरी सुद्धा बरेच प्रश्न माझे मी कृतीने सुद्धा सोडवू शकत नाही, त्यावेळी जर योग्य प्रार्थना आणि योग्य श्रद्धा असेल तर माझी कामं वेगवेगळ्या माध्यमातून किंवा मलाच उत्स्फूर्तपणे उत्तरं सापडून माझी ती कामं होतात आणि मी जे स्वतःसाठी करू शकत नाही ते माझी उच्च शक्ती माझ्यासाठी करते, माझा देव माझ्यासाठी करतो, हे अकस्मातपणे माझ्या लक्षात येतं जेव्हा जेव्हा ते काम होऊन जातं. अगदी अपेक्षा नसताना ते होऊन गेल्यानंतर लक्षात येतं. आज बोलायची संधी दिली, आपण ऐकलं, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.